नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 10 दॅट इज स्पेस मिशन. स्पेस मिशन या लेसनचा फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला होता, ज्यामध्ये आपण सगळं काही बेसिक पाहिलं होतं की आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय. पहिलं आर्टिफिशियल सॅटेलाईट जे की स्पुतनिक कोणी पाठवलं होतं, कधी पाठवलं होतं, त्याचबरोबर टाईप्स ऑफ सॅटेलाईट, देअर फंक्शन्स, आपण हे सगळं काही पाहिलेलं होतं. सो आज आपण पाहणार आहोत ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईट्स. म्हणजे आता आपण पाहिलं की हजारो सॅटेलाईट्स पृथ्वीच्या भोवती सध्या रिव्हॉल्व करत आहेत, पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये आहेत. तर मग हे सगळे सॅटेलाईट्स एकाच ऑर्बिटमध्ये असणार का? तर नाही. प्रत्येकाच्या फंक्शननुसार त्यांचे ऑर्बिट्स वेगवेगळे असतात. मग हे कशावरून ठरवलं जातं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. ऑल आर्टिफिशियल सॅटेलाईट्स डू नॉट रिव्हॉल्व इन सिमिलर ऑर्बिट्स अराउंड द अर्थ. म्हणजे सगळे जे काही आर्टिफिशियल सॅटेलाईट्स आहेत त्याचे टाईप्स पण आपण पाहिले होते की वेदर सॅटेलाईट आहे, कम्युनिकेशन आहे, ब्रॉडकास्ट आहे, एक्सेट्रा. सो हे सगळे काही अर्थच्या एकाच ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत नाही. एका ऑर्बिटमध्ये जर ते रिव्हॉल्व करायला लागले तर त्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये काही पार्ट्समध्ये सपोज जर त्यांचा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर पार्ट्समध्ये पण काही चेंजेस होतील किंवा एखादा सॅटेलाईट पूर्णतः निकामी होईल. तर अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. त्याच्यामुळे आर्टिफिशियल सॅटेलाईट एकाच ऑर्बिटमध्ये सगळे नसतात, तर त्याचं प्रत्येकाचं ऑर्बिट वेगवेगळं असतं. द फंक्शन्स ऑफ द सॅटेलाईट डिसाइड्स द हाईट ऑफ द सॅटेलाईट्स ऑर्बिट फ्रॉम द अर्थ सरफेस. मग त्या सॅटेलाईटचं फंक्शन काय आहे, ते वेदर सॅटेलाईट आहे का ते ब्रॉडकास्टिंग सॅटेलाईट आहे, हे सगळं ठरवत असतं की सॅटेलाईट कुठल्या उंचीवरती असावा किंवा अर्थच्या सरफेसपासून त्याची उंची काय असावी किंवा किती उंचीवरती त्याचं ऑर्बिट असायला पाहिजे. द नेचर ऑफ द ऑर्बिट. तुम्हाला माहिती आहे की ऑर्बिट एकतर एलिप्टिकल असतं, एलिप्टिकल म्हणजे अंडाकृती असतं, किंवा सर्क्युलर म्हणजे गोल असतं. अँड वेदर द ऑर्बिट शाल बी पॅरलल टू इक्वेटर ऑर मेकिंग सम अँगल विथ इट. आणि त्याचबरोबर द ऑर्बिट शाल बी पॅरलल टू द इक्वेटर. आणि जे ऑर्बिट आहे तर ते इक्वेटरशी, इक्वेटर म्हणजे काय की जे विषुववृत्त आहे तर त्याच्याशी ते पॅरलल असायला पाहिजे किंवा त्याच्याशी कुठला तरी अँगल तरी ते बनवत असायला पाहिजे. ओके, म्हणजे या ठिकाणी सॅटेलाईटच्या ऑर्बिटचं जे अँगल आहे तर त्याच्यामध्ये एकतर कुठला तरी अँगल असायला पाहिजे किंवा ते पॅरलल तरी असायला पाहिजे. जसं की आपण या ठिकाणी इमेजमध्ये बघू शकतो. ओके, या ठिकाणी हे जे आहे हे सॅटेलाईटचं ऑर्बिट आहे. ओके, हे सॅटेलाईटचं ऑर्बिट आहे आणि या ठिकाणी असणार आहे सम इक्वेटर. तर इक्वेटर आणि सॅटेलाईटमध्ये असायला पाहिजे कुठला तरी प्रकारचा अँगल. ओके, सो नेक्स्ट आहे टू पुट द सॅटेलाईट इन इट्स प्रॉपर ऑर्बिट ॲट स्पेसिफिक हाईट अबव द अर्थ सरफेस. द सॅटेलाईट इज टेकन टू दॅट हाईट युझिंग अ सॅटेलाईट लॉन्चर. मग आता हे जे सॅटेलाईट आहे तर ते त्याच्या ऑर्बिटपर्यंत पोहोचवण्यासाठी एका स्पेसिफिक हाईटवरती त्याचं ऑर्बिट असणार आहे अर्थ सरफेसपासून. मग अर्थ सरफेसपासून त्या स्पेसिफिक ऑर्बिटवरती पोहोचवण्यासाठी सॅटेलाईट लॉन्चर व्हेइकलचा वापर केला जातो. आपण पाहिलं होतं GSLV म्हणजे काय, जिओसायक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल, आणि PSLV म्हणजे पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल. तर GSLV, PSLV यांसारख्या सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल्सच्या मदतीने जे सॅटेलाईट आहे तर ते त्याच्या प्रॉपर ऑर्बिटपर्यंत नेऊन ठेवलं जातं. ओके, सो नेक्स्ट आहे देन द सॅटेलाईट इज गिवन अ स्पेसिफिक वेलोसिटी नोन ॲज क्रिटिकल वेलोसिटी. आणि मग त्या पर्टिक्युलर हाईटवरती विथ द हेल्प ऑफ सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल ते सॅटेलाईट नेऊन सोडल्यानंतर त्या सॅटेलाईटला एक स्पेसिफिक वेलोसिटी दिली जाते, ज्याला की आपण क्रिटिकल वेलोसिटी असं म्हणतो, इन अ टँजेन्शनल डायरेक्शन टू द ऑर्बिट. आणि या ठिकाणी आपण डायग्राममध्ये बघू शकतो की आपल्याला इथे सॅटेलाईट ऑर्बिट पाहायला मिळते आणि या ठिकाणी हा सॅटेलाईट आहे. तर या सॅटेलाईटला टँजेन्शनल म्हणजे तुम्ही टँजंट तर आपण पाहिलेलंच आहे जॉमेट्रीमध्ये. टँजंट म्हणजे काय, स्पर्शिका. ओके, सो एका ठराविक पॉईंटवरती जी लाईन सर्कलला टच करते त्याला आपण टँजंट म्हणतो. सो एका टँजेन्शनल म्हणजे बरोबर परपेंडिक्युलर असं त्याला फोर्स किंवा वेलोसिटी दिली जाते. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे द सॅटेलाईट देन स्टार्ट्स रिव्हॉल्विंग. आणि जेव्हा त्याला वेलोसिटी देणार तेव्हा अर्थातच ते रिव्हॉल्व होणार. ओके, पण ते बरोबर त्या ऑर्बिटमध्येच रिव्हॉल्व होतं कारण त्याला त्याच पद्धतीने वेलोसिटी दिलेली असते. आणि द फॉर्म्युला फॉर द वेलोसिटी, क्रिटिकल वेलोसिटी, कॅन बी डराइव्ड ॲज बिलो. मग क्रिटिकल वेलोसिटीचा जो फॉर्म्युला आहे तर तो खालील पद्धतीने आहे. इफ अ सॅटेलाईट ऑफ मास m इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन ॲन ऑर्बिट ऑफ हाईट h विथ स्पीड vc म्हणजेच क्रिटिकल वेलोसिटी,
देन ॲज सीन इन चॅप्टर ऑन ग्रॅव्हिटेशन, जसे की आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा या ठिकाणी बऱ्याच वेळा संबंध लावणार आहोत. अ सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, mv²/r. ओके, पण या ठिकाणी वेलोसिटी काय आहे, क्रिटिकल वेलोसिटी आहे. सो या ठिकाणी आपण m इंटू क्रिटिकल वेलोसिटी स्क्वेअर/r घेतलेला आहे. ओके, सो जसे जो की सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे, जो की आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे, तोच या ठिकाणी आहे. फक्त आपण सेंट्रिपिटल फोर्सच्या वेळेस वेलोसिटी पाहिली होती. या ठिकाणी सॅटेलाईटला जी वेलोसिटी दिली आहे ती मात्र क्रिटिकल वेलोसिटी आहे, कारण 90 डिग्रीमध्ये आहे किंवा टॅन्जेन्शनल आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण क्रिटिकल वेलोसिटी घेणार आहोत. ओके, एवढाच डिफरन्स आहे. सो आता या ठिकाणी आर इज द ऑर्बिटल रेडियस ऑफ द सॅटेलाईट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. मग या ठिकाणी काय आहे आर, व्हॉट इज आर. जो या ठिकाणी स्मॉल आर म्हणजे काय, तर अर्थच्या सेंटरपासून ते सॅटेलाईटच्या ऑर्बिटपर्यंतचा हा जो डिस्टन्स आहे त्याला आपण स्मॉल आरने डिनोट करतो. ओके, सो त्याच्यानंतर पुढे आता आपण सगळ्या टर्म्स समजून घेणार आहोत. नेक्स्ट टर्म आहे, धिस सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. सो देअर फॉर सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, एक असा फोर्स, एखाद्या ऑब्जेक्टवर असणारा एखादा असा फोर्स की जो त्याच्या सेंटरकडे डायरेक्टेड आहे, त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ आणि सॅटेलाईट. अर्थ आणि सॅटेलाईट यांच्यामधलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेत ते आणि सेंट्रिपिटल फोर्स हे इक्वल असतं. मग याचं इक्वेशन कसं तयार होईल, की आत्ताच आपण पाहिलं की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, mv²/r. पण या ठिकाणी आपण क्रिटिकल वेलोसिटी घेत होतो, तर त्याच्यामुळे m क्रिटिकल वेलोसिटी दी होल स्क्वेअर अपॉन r+h. आता या ठिकाणी r+h का आहे, तर जसं की आपण इथे पाहतोय की या ठिकाणी r म्हणजे काय आहे, डिस्टन्स बिटवीन सेंटर टू सॅटेलाईट. ओके, आणि या ठिकाणी जो मोठा आर आहे त्याचा अर्थ काय आहे, मोठा आरचा अर्थ काय होतो, जो कॅपिटल आर आहे त्याचा अर्थ काय होतो, तर डिस्टन्स बिटवीन सेंटर टू दी अर्थ सरफेस, एवढा काय आहे मोठा आर. आणि त्याच्यानंतर एचचा अर्थ काय होतो, अर्थच्या सरफेसपासून सॅटेलाईटपर्यंतचं अंतर. सो या ठिकाणी आपण जर छोटा आर लिहिला त्याचा अर्थ पण तोच होणार आहे, आणि r+h लिहिला तरी पण त्याचा अर्थ तोच होणार आहे. सो जसं की आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये gm इंटू m म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू मास ऑफ द अर्थ इंटू मास ऑफ द सॅटेलाईट असं घेतो, आणि अपॉन r+h म्हणजे या ठिकाणी रेडियस ऑफ द अर्थ प्लस h म्हणजे हाईट ऑफ द सॅटेलाईट अबोव द अर्थ यांचा द होल स्क्वेअर घेतलेला आहे. त्याच्यामुळेच या इक्वेशनमध्ये पण आपण r+h घेतला आहे, म्हणजे r+h इज नथिंग बट स्मॉल आर, कारण स्मॉल आर म्हणजे काय, सेंटरपासून ते सॅटेलाईटपर्यंतचं डिस्टन्स, आणि फक्त मोठा आर म्हणजे काय, सेंटरपासून ते सरफेसपर्यंतचं डिस्टन्स, आणि h म्हणजे काय, सरफेसपासून सॅटेलाईटपर्यंतचं डिस्टन्स. म्हणजे छोटा आर घेतला काय किंवा r+h घेतला काय, मिनिंग दोघांचं सेमच राहतं. ओके, सो या ठिकाणी आपण काय पाहतोय, सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सॅटेलाईट. सो सेंट्रिपिटल फोर्सचा आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे, इज इक्वल टू g, जे की या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, इंटू m म्हणजे मास ऑफ द अर्थ आणि मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट किंवा जे पण सॅटेलाईट असेल तर ते, अपॉन r म्हणजे काय, रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द सॅटेलाईट, आणि प्लस h म्हणजे काय, हाईट ऑफ द सॅटेलाईट अबोव द अर्थ सरफेस. ओके, द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी दोन्ही इक्वेशन आपल्याला इक्वेट करायचे आहेत. मग आता याच्यामध्ये v म्हणजे क्रिटिकल वेलोसिटीचा स्क्वेअर इज इक्वल टू gm, ओके, अपॉन r+h. आता या ठिकाणी दोन्हीकडे पण r+h आहे, म्हणजे दोन्ही पण फॉर्म्युला सेम आहेत. त्या दोन्ही पण फॉर्म्युलाचे इक्वेट केल्यानंतर आपल्याला एक सिंगल फॉर्म्युला इथे मिळतो आहे. सो आता याचाच अर्थ काय होतो, आता VC म्हणजेच क्रिटिकल वेलोसिटीचा स्क्वेअर आहे, आपल्याला स्क्वेअर नको आहे, फक्त क्रिटिकल वेलोसिटीज पाहिजे आहे. सो क्रिटिकल वेलोसिटीचा स्क्वेअर काढण्यासाठी आपण काय करतो, दोघांना स्क्वेअर रूट टाकतो. म्हणजे या ठिकाणी आपण क्रिटिकल वेलोसिटीला पण स्क्वेअर रूट टाकणार, आणि राईट हँड साईडच्या इक्वेशनला पण स्क्वेअर रूट टाकणार. मग या ठिकाणी स्क्वेअर रूट निघून जाणार, आणि क्रिटिकल वेलोसिटी इज इक्वल टू √g इंटू m अपॉन r+h, हे एकच इक्वेशन तयार होणार आहे. ओके, सो जस्ट आपण काय केलं की सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं इक्वेशन इक्वेट केलं, आणि त्यापासून एकच इक्वेशन तयार केलेलं आहे, दॅट इज क्रिटिकल वेलोसिटी इज इक्वल टू gm अपॉन r+h, कशामध्ये आहे, √मध्ये आहे. ओके, सो या ठिकाणी प्रत्येक टर्मचा अर्थ तुम्हाला इथे दिलेला आहे की g म्हणजे काय, m म्हणजे काय, r म्हणजे काय. आता आपण त्या सगळ्या व्हॅल्यूज पण पाहिलेल्या आहेत. व्हॅल्यूज परत एकदा बघूया की g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, म्हणजेच 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर आहे m म्हणजे मास ऑफ द अर्थ आहे, 6 इंटू 10⁻24 किलोग्राम. r म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ आहे, 6.4 इंटू 10⁻6 मीटर, म्हणजेच काय, 6400 किलोमीटर. h म्हणजे हाईट ऑफ द सॅटेलाईट अबोव द अर्थ सरफेस, म्हणजेच
अर्थ सरफेसपासून सॅटेलाईटपर्यंतचं अंतर किंवा हाईट, आणि R+H म्हणजे काय, रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द सॅटेलाईट, म्हणजेच अर्थच्या सेंटरपासून ते सॅटेलाईटपर्यंतचं जे अंतर आहे तर ते आपण R+H ने डिनोट करणार आहोत. ओके. आफ्टर दॅट इट कॅन बी सीन दॅट द क्रिटिकल वेलोसिटी डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द सॅटेलाईट. म्हणजे याचा अर्थ जर आपण इथे पाहिलं तर सॅटेलाईटचं मास म्हणजे काय, स्मॉल एम. तर क्रिटिकल वेलोसिटी ही काय स्मॉल एमवरती डिपेंड नाही आहे, जसं की आपण फॉर्म्युल्यामध्ये बघू शकतो. कॅपिटल एम इज फॉर मास ऑफ द अर्थ आणि स्मॉल एम इज फॉर मास ऑफ द सॅटेलाईट. ओके. सो याचा अर्थ क्रिटिकल वेलोसिटी ही सॅटेलाईटच्या मासवरती डिपेंड नाही आहे. As the height of the satellite's orbit from the Earth surface increases, the critical velocity decreases. आता अर्थातच R+H ची व्हॅल्यू जर वाढली तर क्रिटिकल वेलोसिटीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे, जसं की आपण इक्वेशनमध्ये पण बघू शकतो. सो डिपेंडिंग अपॉन द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट, मग याचा अर्थ सॅटेलाईटच्या ऑर्बिटच्या हाईटवरती डिपेंड, म्हणजे सॅटेलाईटच्या ऑर्बिटच्या हाईटच्या आधारे अबोव द अर्थ सरफेस, अर्थच्या सरफेसच्या वरती द सॅटेलाईट ऑर्बिट्स आर क्लासिफाईड ॲज बिलोज. म्हणजे अर्थच्या सरफेसपासून सॅटेलाईटची ऑर्बिट किती हाईटवरती आहे याच्या आधारे त्याचे 3 प्रकार पडतात. एकतर हाय अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट आणि लो अर्थ ऑर्बिट. मग प्रत्येकाची उंची पण आपल्याला सांगितलेली आहे की हाय अर्थ ऑर्बिट नेमकी किती उंचीवरती असतो किंवा लो अर्थ ऑर्बिट किती उंचीवरती असतो, तर ते पण आता आपण बघणार आहोत. सो इफ द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स orbit above the Earth's surface is greater than or equal to 35,780 km, the orbit is called high Earth orbit. ओके. HEO पण त्याला म्हटलं जातं, हाय अर्थ ऑर्बिटचा शॉर्ट फॉर्म आहे तो. ओके. सो म्हणजेच काय, थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे, द हाईट ऑफ द सॅटेलाईट म्हणजे सॅटेलाईट अर्थच्या सरफेसपासून जर 35,780 किलोमीटरपेक्षा जास्त किंवा इक्वल असेल तर त्याला आपण काय म्हणणार, हाय अर्थ ऑर्बिट. ओके. सगळ्यात जास्त आहे 35,780पेक्षा जास्त किंवा 35,780च्या इक्वल जर एखाद्या सॅटेलाईटची हाईट असेल कुठपासून, अर्थ सरफेसपासून, तर त्याला आपण हाय अर्थ ऑर्बिट असं म्हणणार आहोत, HEO असं म्हणणार आहोत. ॲज वी विल सी इन द नेक्स्ट सॉल्व्ड एक्झाम्पल, आपण सॉल्व्ड एक्झाम्पल पण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. A satellite revolving in an orbit 35,780 km above the Earth surface will take 24 hours to complete one revolution. आता अर्थातच सॅटेलाइट्स जे आहेत तर ते अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करतात, हे आपण त्याच्या डेफिनेशनमध्ये पाहिलेलं आहेच. सो सॅटेलाइट जे की अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करतात तर तेव्हा त्यांना एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 24 आवर्स लागतात. किती, 24 आवर्स. कारण जेवढा जास्त डिस्टन्सवरती ते असणार आहे तेवढा त्यांना जास्त वेळ लागणार आहे एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला, कारण ते 35,780 किलोमीटर अवे आहेत अर्थच्या सरफेसपासून, किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त असू शकतं, किंवा मोर दॅन किंवा इक्वल टू सांगितलेलं आहे आपल्याला. सो त्याच्यापेक्षा पण जास्त असू शकतं. मग जर एवढा डिस्टन्स रिव्हॉल्व करायचा आहे तर त्याला अर्थातच जास्त वेळ लागणार आहेत. त्याच्यामुळे HEO म्हणजे हाय अर्थ ऑर्बिटमध्ये जे सॅटेलाईट असतात तर त्यांना एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला 24 आवर्स लागतात. ओके. सो वी नो दॅट अर्थ ऑल्सो टेक्स ऑलमोस्ट 24 आवर्स फॉर वन रिव्हॉल्युशन. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की पृथ्वीसुद्धा 24 आवर्स घेते एक रिव्हॉल्युशन करण्यासाठी. स्वतःभोवती जेव्हा पृथ्वी फिरत असते तर तेव्हा त्याला पण 24 आवर्स म्हणजे 1 तास लागतो स्वतःभोवती फिरण्यासाठी. सो इफ द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग इन अन ऑर्बिट parallel to the equator, the time of revolution for the earth around itself and that for the satellite to revolve around the earth being the same, the satellite will appear to be stationary with respect to the earth. आता आपण काय बघतोय की म्हणजे आपण पहिल्यापासून परत समजून घेऊया की HEO म्हणजे हाय अर्थ ऑर्बिटमध्ये जे सॅटेलाईट आहे तर ते किती डिस्टन्सवरती असतात, अर्थच्या सरफेसपासून 35,780 किलोमीटरवरती असतात. ओके. सो त्यांना एक रिव्हॉल्युशन अर्थच्या भोवती कंप्लीट करायला किती तास लागतात, 24 तास म्हणजे 1 दिवस लागतात. आणि अर्थलासुद्धा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी, एक रिव्हॉल्युशन करण्यासाठी 24 तास लागतात. दोघांचा पण कालावधी सेम आहे रिव्हॉल्युशनचा. ओके. आता सॅटेलाईट जो आहे तर तो अर्थच्या भोवती फिरतोय, म्हणजेच तो त्याचे जे ऑर्बिट आहे सॅटेलाईटची ती अर्थच्या इक्वेटरला पॅरलल असणार आहे. सो अर्थला जेवढा वेळ लागतोय फिरायला तेवढाच वेळ सॅटेलाईटला देखील लागतोय. ओके. म्हणजे अर्थ स्वतःभोवती फिरत असणार, सॅटेलाईट अर्थभोवती फिरत असणार, दोघांचा फिरण्याचा कालावधी पण सेम आहे. मग आता दोघांचा फिरण्याचा कालावधी जर सेम असेल तर याचाच अर्थ एकमेकांना दोघं पण स्टेशनरी भासणार आहेत. म्हणजेच सॅटेलाईट अर्थला स्टेशनरी म्हणजे स्थिर भासणार आहे.
कसं काय तर बघा, जेव्हा 2 ट्रेन सेम स्पीडने धावत असतात तेव्हा दुसऱ्या ट्रेनमधली माणसं आणि या ट्रेनमधली माणसं दोघांना पण आपण एकाच ठिकाणावर आहोत असं वाटतं की नाही. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी पण आहे. जेव्हा 2 ऑब्जेक्ट्स सेम स्पीडने सेम टाईम लागतो त्यांना रोटेट होण्यासाठी किंवा रिव्हॉल्व होण्यासाठी, तर तेव्हा दोघं पण एकमेकांना स्टेशनरी आहेत असंच वाटणार. ओके. सो फॉर अ पॅसेंजर इन वन व्हेकल, आपल्याला एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे की फॉर अ पॅसेंजर इन वन व्हेकल अनादर व्हेकल मुव्हिंग पॅरलल टू हिम विथ इक्वल वेलोसिटी ॲपियर्स टू बी स्टेशनरी. आता आपण 2 बसचं उदाहरण घेऊया. 2 बसेस आहेत, दोघांची स्पीड सेम आहे. ओके, दोघे एकमेकांना पॅरलल उभे आहेत. सो दोघांमध्ये स्पीड सेम असेल, वेलोसिटी सेम असेल, दोघं पण पॅरलल उभे असतील आणि चालत असतील, म्हणजे बस चालू आहेत, दोन्ही पण बस चालू आहेत. तरी पण बसमध्ये असणाऱ्या पॅसेंजर्सला पहिल्या बसमधल्या पण आणि दुसऱ्या बसमधल्या पण असं वाटतं की आपण एकाच ठिकाणी थांबलेलो आहोत, कारण त्यांची वेलोसिटी सेम असते, टाईम सेम असतो. आणि तेच या ठिकाणी पण घडतं. दीज सॅटेलाइट्स आर देअरफॉर कॉल्ड जिओसायक्रोनस सॅटेलाइट्स, आणि त्याच्यामुळे या सॅटेलाइटला जिओसायक्रोनस सॅटेलाइट असं म्हणतात. सो सिन्स दीज सॅटेलाइट्स आर स्टेशनरी, हे सॅटेलाइट स्टेशनरी असतात. स्टेशनरी म्हणजे काय तर स्थिर असतात विथ रेफरन्स टू दी अर्थ. कोणाच्या रेफरन्स अर्थला, म्हणजे अर्थसाठी ते स्थिर असतात. ते कॅन ऑब्झर्व अ स्पेसिफिक पोर्शन ऑन द अर्थ कंटिन्युअसली, आणि त्याच्यामुळे आता ते अर्थच्या कंपॅरेटिव्हली म्हणजे अर्थसाठी ते कसे आहेत स्टेशनरी आहेत. त्याच्यामुळे अर्थवरचा एक स्पेसिफिक पोर्शनच ते कंटिन्युअसली पाहत असतात. बरोबर आहे. म्हणजे आता एखादा ऑब्जेक्ट जर अर्थसाठी स्टेशनरी असेल तर याचा अर्थ तो तीच जागा, अर्थची तीच जागा किंवा तेच पोर्शन कंटिन्युअसली पाहत राहणार आहे. सो देअरफॉर दे आर युज्ड इन ॲप्लिकेशन्स लाईक मेटेओरोलॉजी अँड फॉर कॅरिंग सिग्नल्स फॉर टेलिव्हिजन, टेलिफोन, रेडिओ एक्सेट्रा. मग आता ते एकाच भागापुरते जर स्टेशनरी राहत आहेत किंवा एकाच पोर्शनसाठी जर ते कंटिन्युअसली राहत आहेत, तर त्याच्यामुळे हे जे सॅटेलाइट्स असतात जे की हाय अर्थ ऑर्बिटवरचे आहेत, तर त्या सॅटेलाइट्सचा वापर किंवा त्या ऑर्बिटवरच्या सॅटेलाइट्सचा वापर मेटेओरोलॉजी म्हणजे हवामान खात्याचा अंदाजासाठी किंवा वेदर सॅटेलाइट्ससाठी, आणि त्याचबरोबर टेलिफोन म्हणजे कम्युनिकेशन किंवा ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट्सचा वापर केला जातो. ओके. तर अशा पद्धतीने होतं हाय अर्थ ऑर्बिट, की जे अर्थच्या सरफेसपासून 35,780 किलोमीटरपेक्षा जास्त किंवा इक्वल टू अंतरावरती असतात. आता आपण पाहणार आहोत मीडियम अर्थ ऑर्बिट. सो मीडियम अर्थ ऑर्बिट हाईट अबोव द अर्थ सरफेस इज 2000 किलोमीटर टू 35,780 किलोमीटर. म्हणजेच मीडियम अर्थ ऑर्बिटचं जे डिस्टन्स आहे कुठून अर्थच्या सरफेसपासून जे 2000 किलोमीटरवर असतात किंवा 2000 किलोमीटरपासून ते 35,780 किलोमीटरपर्यंत असतात, त्यांना आपण मीडियम अर्थ ऑर्बिट असं म्हणतो. सो इफ द हाईट ऑफ सॅटेलाइट ऑर्बिट above the earth's surface is between 2000 km and 35,780 km, the orbit are called medium earth orbit. ओके, त्याला आपण medium earth orbit असं म्हणतो. The geostationary satellite orbit above the equator, आणि हे जे ऑर्बिट्स असतात तर ते द जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स ऑर्बिट अबोव द इक्वेटरच्या वरती असतात. दीज आर देअरफॉर नॉट युजफुल इन स्टडी ऑफ पोलार रिजन. आता ते जर इक्वेटरच्या रिजनमध्ये असतील, इक्वेटर म्हणजे काय विषुववृत्ताच्या जर रिजनमध्ये ते असतील, तर त्यांना पोलार म्हणजेच ध्रुवाकडचा अभ्यास करता येईल का तर नाही करता येणार. त्याच्यामुळे हे जे सॅटेलाइट्स आहेत तर ते पोलार रिजन्समधला स्टडी करण्यासाठी युजफुल नाही आहेत. सो फॉर धिस पर्पज एलिप्टिकल मीडियम अर्थ ऑर्बिट्स पासिंग ओव्हर द पोलार रिजन आर युज्ड. मग यासाठी काय करावं लागतं की एक एलिप्टिकल, म्हणजे या ठिकाणी आपण डायग्राममध्ये बघू शकतो की या ठिकाणी जे MEO आहे म्हणजे मीडियम अर्थ ऑर्बिट आहे, ते असं एलिप्टिकल घ्यावं लागतं की जेणेकरून या ठिकाणी जे पोल्स आहेत तर त्या पोल्सवरचा पण अभ्यास करता यावा. कारण ते कशा असतात मोस्ट ऑफ ते इक्वेटरशी निगडीत असतात, त्याच्यामुळे त्यांना पोल रिजनचा अभ्यास करता येत नाही, आणि त्यासाठी मग त्यांचं जे ऑर्बिट आहे तर ते इलिप्टिकल घ्यावं लागतं की पोल रिजनचा अभ्यास करता यावा. आणि मग असे जे असतात सॅटेलाइट्स, दीज ऑर्बिट्स आर कॉल्ड ॲज पोलार ऑर्बिट, आणि अशा सॅटेलाइट्सच्या ऑर्बिटला पोलार ऑर्बिट असं म्हटलं जातं. इन दीज ऑर्बिट्स, या ऑर्बिट्समध्ये द सॅटेलाइट्स कंप्लीट द 1 रिव्हॉल्युशन इन 2 to 24 hours. आता यांचं हाईट कमी आहे, म्हणजे हे कमी डिस्टन्सवरती असणार आहेत, 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटरपर्यंत, म्हणजे मीडियम अर्थ ऑर्बिटमधले कमी आहेत कम्पॅरेटिव्ह टू द HEO हाय अर्थ ऑर्बिटपेक्षा. त्याच्यामुळे यांना कमी कालावधी लागणार आहे रिव्हॉल्व करण्यासाठी. मग तो कालावधी काय आहे 2 तास ते 24 तास. ओके, ज्याप्रमाणे डिस्टन्स असेल त्याच्याप्रमाणे 2 तास ते 24 तासामधला कालावधी असणार आहे. ओके. सो सम of these satellites revolve in circular orbit at a height of around 20,000
20,200 किलोमीटर अबोव द अर्थ सरफेस. मग याच्यापैकी काही जे सॅटेलाईट्स आहेत ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात कुठपर्यंत 20,200 किलोमीटर अर्थच्या सरफेसच्या वरती. आणि ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट्स रिव्हॉल्व इन सच ऑर्बिट. आणि जे ग्लोबल पोझिशनिंग ऑर्बिट सॅटेलाइट्स असतात तर ते या ऑर्बिटमध्ये असतात. ओके. नेक्स्ट आहे लो अर्थ ऑर्बिट. लो अर्थ ऑर्बिट आहे हाईट अबोव द अर्थ सरफेस 180 किलोमीटर टू 2,000 किलोमीटर. म्हणजे 180 किलोमीटरपासून ते 2,000 किलोमीटरच्या बिटवीन जे पण ऑर्बिट्स आहेत तर ते लो अर्थ ऑर्बिट किंवा LEO या नावाने ओळखले जातात. So if the height of satellite orbit above the Earth's surface is between 180 km and 2000 km, the orbits are called as low Earth orbit, LEO. So the satellites used for specific experiments and atmospheric studies revolve in low Earth orbit. जे satellites आपण ॲटमॉस्फेरिक स्टडीसाठी किंवा काही सायंटिफिक एक्सपेरिमेंटसाठी वापरतो तर ते येतात लो अर्थ ऑर्बिटमध्ये. कारण त्यांचं अर्थच्या सरफेसपासूनचं जे डिस्टन्स आहे तर ते कसं असतं, कमी असतं. बिटवीन काय असतं, 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटर. ओके. सो डिपेंडिंग ऑन द हाईट ऑफ देअर ऑर्बिट, त्यांच्या ऑर्बिटच्या हाईटच्या आधारे दे कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन इन अराउंड 90 मिनिट्स. आणि अर्थातच हे कमी डिस्टन्सवरती आहेत, कमी हाईटवरती आहेत, तर त्यांना एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला कमी वेळ लागणार. मग किती लागतो, अराउंड 90 मिनिट्स त्यांना लागतात. सो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अँड हबल टेलिस्कोप ऑल्सो रिव्हॉल्व इन लो अर्थ ऑर्बिट्स. मग इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहेत किंवा हबल टेलिस्कोप तुम्हाला माहिती असेलच, तर हे कुठे रिव्हॉल्व करतात, लो अर्थ ऑर्बिटमध्ये. म्हणजेच 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये, हाईटमध्ये ते असतात. ओके. सो आता आपल्याला वेरियस ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट्स दाखवलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे लो अर्थ ऑर्बिट आहेत तर ते इथपर्यंत असतं. त्याच्यानंतर MEO जे पोलार रिजनमधलं आहे तर ते असं असतं. आणि जे इक्वेटरवरचं आहे तर ते अशा पद्धतीने आहे. आणि HEO किती, म्हणजे तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता की किती अंतरावरती सॅटेलाइट्स आहेत किंवा त्यांचे ऑर्बिट्स आहेत. ओके. सो आता आहे की डू यू नो, अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स फ्रॉम COEP म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे made a small satellite and sent it to the space through ISRO in 2016. And the name of that satellite is Swayam and it weighs around 1 kilogram. So it is orbiting the earth at a height of 515 kilometer. म्हणजे ते कशामध्ये येणार आहे, लो अर्थ ऑर्बिटमध्ये येणार आहे. आणि द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सॅटेलाइट वॉज टू प्रोव्हाइड पॉईंट टू पॉईंट मेसेजिंग सर्व्हिस युझिंग अ स्पेशल मेथड. एक सॅटेलाइट तयार केलं होतं स्टुडंट्सनी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधल्या स्टुडंट्सनी. आणि ते इस्रोमार्फत पाठवलं गेलेलं आहे स्पेसमध्ये 2016 साली. त्या सॅटेलाईटचं नाव होतं स्वयं, ज्याचं वेट आहे 1 किलोग्राम आणि जे ऑर्बिट करतं आहे अर्थपासून 515 किलोमीटर इतक्या अंतरावरती. त्याचं ते पाठवण्याचा उद्देश काय आहे तर त्यांचा एकदम पॉईंट टू पॉईंट मेसेज त्यांना पाठवणं, त्यांची एक स्पेशल मेथड आहे त्याच्यासाठी. ओके. ते मेथड वगैरे याच्यामध्ये इन्क्लूड नाही केलं जात. ओके. कारण त्यांनी पाठवलेलं आहे त्यांच्या वेगळ्या कामासाठी, त्यांच्या स्पेशल मेथडसाठी, स्पेशल ऑब्जेक्टिव्हसाठी. सो ते आपल्याला इथे मेन्शन नाही केलेलं आहे. ओके. सो आता हे जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते आपण अर्थातच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर त्याच्या पुढचा व्हिडिओ जो असेल तर तो असणार आहे सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स. आणि सॅटेलाईट लॉन्च व्हेकलसोबतच आपण स्पेस मिशन्स अवे फ्रॉम द अर्थ वगैरे सगळं कवर करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.